ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट्स चैंपियंस ट्रॉफी 2020 में टूर्नामेंट का पहला दिन और तीसरा मैच आज के दिन का आपके सामने। जय सावराई एलकुंदे बनाम एक्विरा स्पोर्ट्स सावध। मैच जो है कंफर्मेशन ये है कि 5-5 ओवर का मैच रहेगा, जैसे कि पहले मैच से हम देख रहे हैं। तर नक्कीच सामना सुरू होण्या अगोदरच या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत एक्विरा स्पोर्ट्स सावध संघाला। सावधकडनं सन्माननीय दामोजी म्हात्रे, कैलाश पाटील, रोशन दलवी आणि लकी म्हात्रे याचकडनं एक्विरा स्पोर्ट्स सावध संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। तर तुमचं सर्वांचं मी नक्कीच मनापासून मी आभार व्यक्त करतोय, कारण टेलिव्हिजनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। तर थँक्यू सो मच। आणि जे पारितोषिक लावतायत त्यांनी कॉमेंटेटर्स साठी देखील काहीतरी विशेष द्यायचं आहे, तेव्हाच तुमचं नाव घेण्यात येईल, लक्षात घ्या। नारायण म्हात्रे यांच्याकडून सावध गावचे पारितोषिक आहे सावध संघाच्या गोलंदाजांसाठी हॅट्रिक साठी। पहली गेंद मैच की बहुत अच्छी गेंद थी और थोड़ा सा पंजों के बल उछलते हुए बैकफुट पर जाकर खेला था, ढकेल दिया था बैकफुट पर एक तरह से गेंदबाज ऋतिक ने बल्लेबाज को। तो पहली गेंद पर सिंगल खाता खुला है जय सावराई एलकुंदे टीम का। हमने लोनार्ड परिसर की दो बहुत अच्छी टीमें, एलकुंदे टीम के पास कुछ अनुभवी खिलाड़ी है और कुछ युवा खिलाड़ी। अच्छा मिश्रण आपको इस टीम में देखने को मिलेगा युवा और अनुभवी खिलाड़ियों का। खासतौर पर कप्तान विजय बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है। सलामी बल्लेबाजों के तौर पर हम देख रहे हैं गजानन और राज को। गजानन ने पहली गेंद पर खाता खुला है, राज बायात के बल्लेबाज है, राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन। देखिए 5 ओवर्स का मैच किया गया है, 25 मिनट के अंदर आपको 5 ओवर्स पूरे करने हैं। सावध टीम बहुत ही युवा खिलाड़ियों से बनी हुई ये टीम है। शॉर्ट पिच गेंद, बेहतरीन स्ट्रोक पुल और सक्सेसफुल 6 रन। आई मजी कूली कूली गो, आई मजी कूली कूली, आई मजी कूली कूली गो, आई मजी कूली कूली, आई मजी सर्वानु गात। बहुत ही शानदार स्ट्रोक और शानदार तरीके से आगाज किया है अपने पारी का बैट्समैन राज ने, और जिस तरह से उन्होंने शुरुआत की है शायद इस चैंपियंस ट्रॉफी 2020 में उनका राज देखने को मिल सकता है। शुरुआत तो बहुत ही बढ़िया की है। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से उस गेंद को पुल किया हवाई रास्ते से 6 रनों के लिए। स्कोर 7 रन बिना किसी नुकसान के। ऋतिक एक बार फिर से काफी प्रतिभाशाली गेंदबाज है। अगली गेंद राउंड द विकेट। इस बार टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ लहराती हुई गेंद, वाइड का इशारा अंपायर द्वारा। बहुत दूर से हालांकि छेड़खानी करने की कोशिश की थी बल्लेबाज ने, ड्राइव लगाना चाहते थे, कवर या फिर एक्स्ट्रा कवर के दिशा से गेंद को निकालने की कोशिश। पहले 2 ओवर्स पावर प्ले का खेल आपको देखने को मिलेगा। ओम साई आमने लोनार्ड क्रिकेट एसोसिएशन द्वारा आयोजित ये बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट चैंपियंस ट्रॉफी 2020 भिवंडी ग्रामीण आमने लोनार्ड परिसर की टीमें। अगली गेंद लेकर ऋतिक, और इस बार शॉर्ट ऑफ लेन थी लेकिन ज्यादा लाभ नहीं उठा पाए, बल्ले का किनारा लगा। खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद गई ऑफ साइड में डिक्लेयर जोन में। सिंगल डिक्लेयर जोन में यदि गेंद बल्ले को छूकर जाती है तो स्ट्राइक रोटेट की जाएगी, और यदि अतिरिक्त के सौजन्य से डिक्लेयर जोन में गेंद जाती है तो स्ट्राइक रोटेट नहीं की जा सकती है। ये कुछ महत्वपूर्ण नियम इस टूर्नामेंट के। स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 9 रन बिना किसी नुकसान के। एक बड़ा शॉट देखने को मिला है और ऋतिक जरूर प्रभावशाली गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं। अच्छे रिदम में भागते हैं, काफी युवा खिलाड़ी है, डिसेंट हाइट भी है उनकी और बहुत अच्छा बॉलिंग एक्शन। और ये भी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, टॉपेज लगा है लेकिन कोई नुकसान नहीं, कोई खतरा नहीं, क्योंकि वहां पर डिक्लेयर जोन है। बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेलेंगे बल्लेबाज तो ज्यादातर एक ही रन मिलने वाला है। चौके छक्के लगाने हैं तो इस आर्क के ग्राउंड पर आपको थोड़ा सामने खेलना होगा, इन फ्रंट ऑफ स्क्वायर ज्यादा से ज्यादा बल्लेबाजी करनी होगी। पॉइंट के सामने से या फिर स्क्वायर लेग के सामने से शॉट खेलेंगे तो जरूर चौके छक्के बल्लेबाज प्राप्त कर सकते हैं, या फिर डाउन द ग्राउंड।
पहले 2 मैचेस में काफी रन्स देखने को मिले हैं। आरके ग्राउंड पर जो विकेट है वो कंक्रीट विकेट है और कहीं ना कहीं पिछले सीजन से एक अलग विकेट देखने को मिला है। इससे पहले जो विकेट हुआ करता था वो गेंदबाजों को बहुत मदद करता था और लो स्कोरिंग मैचेस ज्यादा होते थे। फुल टॉस, बढ़िया ड्राइव, खराब क्षेत्र रक्षण, कवर्स में गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। DJ Ankit. बहुत ही शानदार टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक था। हालांकि प्लेसमेंट नहीं था स्ट्रोक में, लेकिन फील्डर से गलती हुई और ये चौका आखिरकार देखने को मिला बैट्समैन राज के बल्ले से। स्कोर बढ़ता हुआ एलकुंदे टीम का 14 रन बिना किसी नुकसान के। बहुत अच्छी शुरुआत की है दोनों भी सलामी बल्लेबाजों ने। खासतौर पर राज बहुत ही आत्मविश्वास से भरे हुए नजर आ रहे हैं, गेंदों को मिडल कर रहे हैं। ऑफ साइड में फील्डर्स की दीवार सर्कल के अंदर नजर आ रही है। 5 खिलाड़ी है ऑफ साइड में। ये शॉट ऑन साइड में, तारामंडल में भेज दिया गेंद को। लाजवाब स्ट्रोक, 6 रन। एक चढताना आई नाव तुझं ओठान, नाही सुट मला कनाची, भरलंय रूप तुझं डोल्यानं, आईलो पायाशी आई तुझे, हे मना पदिरान ग, हे मना पदिरान। ऑन साइड में कहना भी गलत होगा क्योंकि सामने शॉट खेला गया था, डाउन द ग्राउंड ये छक्का देखने को मिला। हम जहां से आंखों देखा हाल सुना रहे, वहां से थोड़ा एंगल स्पष्ट दिखता नहीं है, लेकिन रिप्ले में स्पष्ट पता चला कि गेंद बॉलर के सिर के ऊपर से ही चली गई है। 6 रनों के लिए दूसरा सिक्सर पहले ओवर में खर्चीले साबित होते हुए ऋतिक। रन संख्या आगे बढ़ती हुई 20 रन। बहुत ही धुआंधार शुरुआत की है बैट्समैन राज ने। बल्लेबाजों का कहीं ना कहीं दिन नजर आ रहा है। साउथ टीम के कैप्टन समय का ख्याल रखिए, आपको 25 मिनट के अंदर ही 5 ओवर्स पूरे करने हैं। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर 20 रन बिना किसी नुकसान के। गजानन 2 पर बैटिंग कर रहे हैं। राज ने बनाए हैं 17 रन और 1 रन अतिरिक्त के सौजन्य से बना है। वाइड गेंद देखने को मिली थी। अनुभव की कहीं ना कहीं कमी नजर आई पहले ओवर में, और युवा टीमों के साथ यही तो समस्या रहती है। हमने लोनार्ड परिसर में कई युवा टीमें हैं। आज का यह तीसरा मैच है, इसके बाद पहले राउंड का अंतिम मुकाबला आज के दिन के खेल में देखने को मिलेगा। एडनिका स्पोर्ट्स आमनी और SR 11 वैजोले के बीच में पहला मैच हुआ था इस टूर्नामेंट का। माउली स्पोर्ट्स आमने और श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा बी के बीच में माउली स्पोर्ट्स ने उस मैच को जीता। दूसरे मैच में रोशन स्पोर्ट्स मुटवल टीम को मात दी स्वामी समर्थ सोनाले टीम ने। और अब ये तीसरा मैच आपके समक्ष। बहुत ही अच्छी परिस्थितियां क्रिकेट खेल के लिए यहाँ पर आमने में, भिवंडी में। इस बार लेट कट, 1 ही रन मिलेगा डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई। तो ये स्ट्रोक्स ज्यादा प्रोडक्टिव साबित होने वाली नहीं है। जिस तरह से स्कूप शॉट खेले जाते हैं, लेट कट हो या फिर हुक शॉट, भी बाउंड्री की तरफ गेंद का जाना मुश्किल है, क्योंकि कई बार हम देखते हैं कि हुक शॉट जब बैट्समैन खेलते हैं तो वो बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ही ज्यादा गेंद जाती हो है और डिक्लेयर जोन में यहाँ पर जाएगी। तो बल्लेबाजों के लिए ये एक बहुत बड़ी चुनौती है। ज्यादा से ज्यादा रन्स बनाने हैं तो थोड़ा सामने खेलना होगा। फिर से बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेल दिया है ऑन साइड में। इस बार एक और डिक्लेयर रन। स्कोर बढ़ता हुआ 22 रन बिना किसी नुकसान के। विकेट की तलाश में है इस समय आई एक्विरा स्पोर्ट्स सावत टीम। गेंदबाज राज इस समय गेंदबाजी कर रहे हैं और एक बल्लेबाज भी राज इस समय क्रीज पर मौजूद है। इस समय सामने है राज के गजानन। कट करने की कोशिश, अच्छी गेंद थोड़ी तेज निकल गई, थोड़ी स्कीड होकर आई थी गेंद। ये ओवर अभी तक अच्छा घट रहा है सावत टीम के लिए। किफायती ओवर अभी तक देखने को मिला है। 3 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए हैं गेंदबाज राज ने। ऋतिक से हालांकि बहुत अपेक्षाएं थी, उनके प्रमुख गेंदबाज माने जाते हैं, लेकिन निराश किया ऋतिक ने। बहुत खर्चीला ओवर रहा उनका, कुल मिलाकर 20 रन लुटाए उन्होंने। 3 खिलाड़ी सर्कल के बाहर इस समय, और पूरा सर्कल नहीं है ये सभी को पता है क्योंकि पीछे बाउंड्री नहीं है। इसे बेच एक सिंगल।
तेज और चमकदार धूप मैदान में खिली हुई है। थोड़ा गर्म मौसम है आजकल। जो मौसम है वो कुछ अलग ही है। विंटर सीजन चल रहा है लेकिन लगता ही नहीं कि विंटर चल रहा है। गर्मी के ही दिन मालूम पड़ रहे हैं। और कुछ लोगों का कहना है कि पिछले कुछ समय से दो ही ऋतु चल रहे हैं, एक समर और एक मानसून। विंटर कहाँ पर है। थोड़ा सा अतिरिक्त उछाल, अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। बैक ऑफ लेंथ रखा था, कंधे का थोड़ा सा जोर लगाया और विकेट से भी थोड़ी सी सहायता मिली। ये विकेट भी पूरी तरह से बल्लेबाजों के पक्ष में है ऐसी बात नहीं है। पिछले मैच में भी हमने देखा कि कुछ गेंदें नीची रह रही थी, तो जब ऊपर नीचे गेंद होती है तो बैट्समैन के लिए उतना आसान नहीं होता है स्ट्रोक खेलना। एक बार फिर से गेंदबाज राज दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार बड़े हड़बड़ाहट के साथ खेले गेंद हवा में, लेकिन बॉलर पहुंच नहीं पाए। विकेट कीपर और बॉलर के बीच में जाकर गिरी गेंद। किस्मत वाले है बल्लेबाज राज, सिंगल इस गेंद पर उन्होंने प्राप्त किया है और इसके साथ ही ये बहुत ही शानदार ओवर गेंदबाज राज का समाप्त होता हुआ। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 24 रन बिना किसी नुकसान के। जय सावराई एलकुंदे। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ मनोज कारवे। मनोज, क्या कहना चाहोगे? 24 रन बने हैं, किस तरह से देख रहे हो आप इस मैच को? किस तरह से एलकुंदे की पारी आगे बढ़ रही है? नक्कीच अजय, पहिल्या षटकामध्ये 20 धावा ऋतिकवरती जो हल्ला करून कुठल्या गजानन आणि राजने, आणि महत्वाची बाब म्हणजे एकही विकेटचं पतन नाहीये. विकेट पण सुरक्षित आपल्या हातामध्ये सांभाळून खेळतायत. काही स्ट्रोक खेळायला चांगले चेंडू मिळतात, खराब चेंडू मिळतात, पण तो आताचं आपण जे राजचं षटक पाहिलं, या षटकामध्ये बरंच काय पाहायला मिळालं की राज नक्कीच अजून सेकंड स्पेलमध्ये येईल आणि एक अजून चांगला प्रभाव टाकेल. हे राजने कमबॅक करून देणारं षटक टाकलं, कारण 20 धावा कुठल्यानंतर त्यानंतर 3 धावा देणं नक्कीच मोलाची कामगिरी करतोय राज. अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर नक्कीच 50च्या धावा रोखू शकतो, किंवा जर 20 धावांप्रमाणे फटकेबाजी पुढे झाली तर 60च्या पार धावसंख्या जाऊ शकते एलकुंदे संघाची. साउथ टीम के कैप्टन प्लीज समय बर्बाद ना करें। 25 मिनट का वक्त आपको दिया गया है, इस बात का ख्याल करें। गेंदबाजी में परिवर्तन किया गया है। आपकी बात से मैं बिल्कुल सहमत हूं। मुझे भी लगता है कि शायद राज एक और ओवर करेंगे, क्योंकि सिर्फ 3 ओवर उन्होंने खर्च किए हैं। पहले तो शायद टीम की रणनीति ये थी कि ऋतिक से 2 ओवर कराए। शायद हो सकता है कि फिर से ऋतिक को भी मौका मिले, लेकिन संभावना बहुत कम है। लेकिन राज ने अच्छी गेंदबाजी की है तो शायद उनको ही एक और ओवर मिलेगा। लेकिन फिलहाल गेंदबाजी के लिए आ रहे हैं अजिंक्य। अजय आए हैं, फुल टॉस गेंद लॉफ्ट कर दिया है, फील्डर बहुत दूर है। बहुत ही अच्छा शॉट, गैप में 4 रन। बहुत ही दर्शनीय स्ट्रोक्स खेले जा रहे हैं राज के बल्ले से, बिल्कुल सीधे बैट से। और सीधे बैट से खेलने का ज्यादातर फायदा बल्लेबाजों को मिलता है।
गेंद अच्छी तरह से आप मिडल कर सकते हो। क्रॉस बैटेड शॉट खेलने में थोड़ा जोखिम रहता है। सीधे बैट से 2 चौके इस ओवर में महंगे साबित होते हुए गेंदबाज अजय अगली गेंद लेकर। ये गेंद इस बार थोड़ा शफल कर चुके थे बल्लेबाज, लेकिन दिशा इन गेंद है लेग स्टंप के बाहर। वाइड का इशारा। ऑन फील्ड अंपायर्स यदि इस मैच के हम देखें तो मुख्य अंपायर की भूमिका में इस समय अभय पटोले, मैन फ्रॉम अंबरजे, और स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में है मैन फ्रॉम शाहपुर मुन्ना पठान। क्या जबरदस्त खिलाड़ी रहे मुन्ना पठान, कमाल का प्रदर्शन उनका रहा। साई स्पोर्ट्स के लिए जो ओपन की टीम है शाहपुर की उसमें खेलते थे और अब लाजवाब अंपायरिंग करते हुए। लोअर फुल टॉस, बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, ऑफ ड्राइव और नहीं रोक पाए फील्डर। एक और चौका। धावसंख्या या चौकारांतर 46. अजय आताचा फटका 46 माफ करा 46. लेदर क्रिकेटचा फटका बघितला जवळपास आपण, जबरदस्त ग्राउंड शॉट होता. माफ करा 36 धावा आहेत या ठिकाणी. 36. इस बार कैच का मौका फील्डर गेंद के नीचे और बहुत ही अच्छा कैच। आखिरकार सफलता मिलती हुई गेंदबाज अजय को, सफलता मिलती हुई सावत टीम को। नाचिन गुलाल उडवून सैताचे महिन्यान ग, सैताचे महिन्यान. स्कोर 36 हुआ है। पहले ओवर में 20 रन आए थे, दूसरे ओवर में 3 रन। इस ओवर में 3 चौके और 1 वाइड, यानी कि 13 रन आ चुके हैं। तो कुल स्कोर 36 रन। पहले विकेट का पतन। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करने के बाद पवेलियन में लौट चुके हैं बल्लेबाज राज। 3 खूबसूरत चौके लगाए और 2 शानदार सिक्सर्स। कुल मिलाकर 26 रनों का योगदान दिया अपनी टीम को राज ने। नए बल्लेबाज क्रीज पर आए हैं विजय, एलकुंदे टीम के कप्तान और एक विस्फोटक बल्लेबाज। छोटा कद है लेकिन बहुत ही बड़े बड़े शॉट्स लगाने में माहिर विजय। स्ट्राइक गजानन के पास। आड़े बैट से खेलने की कोशिश, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, लेकिन विकेट कीपर से हुई है थोड़ी सी गलती। उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज रन चुरा लिया है बाई का इशारा अंपायर द्वारा। और इसके साथ ही अब जाकर ये तीसरा ओवर खत्म होता हुआ। टॉस हारकर पहले बल्लेबाजी कर रही है इस आज के तीसरे मैच में जय सावराई एलकुंदे टीम। स्कोर 37 रन, 1 विकेट के नुकसान पर। 37 for 1। विजय वाकड़े और गजानन वाकड़े, ये 2 बल्लेबाज इस समय क्रीज पर है। फील्ड तुरंत सजाना है प्लीज। एक्विरा स्पोर्ट्स सावद और जय सावराई एलकुंदे के बीच में यह मुकाबला खेला जा रहा है। नए सीजन का आगाज किया गया है ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन द्वारा इस चैंपियंस ट्रॉफी के माध्यम से। नेवर की पहली गेंद फुलर लेंथ, सीधे बैट से ड्राइव किया है वी में। ओ बहुत ही दिशाहीन थ्रो और बहुत धीमा थ्रो, जिसका फायदा उठाया बल्लेबाजों ने। जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर 2 रन दौड़कर पूरे किए हैं। स्कोर बढ़ता हुआ 39 रन। एक अच्छी स्कोर की तरफ अग्रसर होती हुई इस मैच में एलकुंदे टीम। अभी भी 11 गेंदें कुल मिलाकर शेष है पारी में, यदि कोई वाइड या नो बॉल नहीं होती है तो। और इन 11 गेंदों पर 20-25 रन भी बनाते हैं तो बहुत ही अच्छा टोटल देखने को मिलेगा। इस बार गेंद शॉर्ट ऑफ लेन थी लेकिन थोड़ी नीची रही, जिस वजह से ठीक तरह से टाइम नहीं कर पाए बल्लेबाज। गेंद को खेला कवर्स में और एक सिंगल पूरा कर लिया है।
गेंदबाजों के लिए बहुत अच्छा अवसर है। हैट्रिक प्राप्त करते हैं सावत टीम के गेंदबाज तो 1000 रुपीज कैश प्राइज है नारायण मात्रे जी की ओर से। फुल टॉस गेंद, बहुत ही झन्नाटेदार शॉट, कैप्टन के बैट से सिक्सर। बहुत ही दर्शनीय स्ट्रोक विजय के बल्ले से। कमजोर गेंद थी और कमजोर गेंद को उन्होंने सही नसीहत दी है। डीप स्क्वेरिश मिड विकेट के ऊपर से गेंद को घुमा दिया 6 रनों के लिए। जैसे गेंद बल्ले पर लगी थी उस पर छाप पड़ चुकी थी 6 रनों की। मधुर ध्वनि भी निकला था जब गेंद बल्ले से टकराई थी। स्कोर उछलता हुआ एलकुंदे टीम का 46 रन चौथे ओवर का खेल प्रगति पर। सिर्फ एक विकेट गिरा है और आउट होने वाले बल्लेबाज राज रहे जिन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की, बहुत ही बढ़िया आगाज किया इस पारी का। इस बार फोर्सिंग स्ट्रोक लाजवाब टाइमिंग के साथ 4 रन। क्या अंपायर ये बताना है कि डिक्लेयर जोन में गई है गेंद? जी हाँ, तो 2 रन और। फ्री हिट कंटिन्यू। टीम मीटिंग नहीं लेनी है प्लीज सावत टीम। कैप्टन तुरंत फैसला ले किसको गेंदबाजी करनी है। प्रेक्षकांना विनंती आहे की आपण पडदा जो आहे तो हातात घेऊ नका प्लीज. एकतर प्रेक्षकांना अलाव नाहीये
तुम्ही युट्यूबच्या माध्यमातूनच या सामन्यांचा आनंद घ्या आणि गेट समोर प्लीज गर्दी करू नका. स्कोर इस समय 55 रन. विकेट वैसे देखा जाए तो बैटिंग के लिए अच्छा ही है और 5 ओवर्स में 50-60 के करीब भी टोटल बनता है तो वो चेज किया जा सकता है. मुझे ऐसे लगता है कि 60 के करीब का टोटल चेज हो सकता है. हाँ, अच्छी बल्लेबाजी आपको करनी ज़रूर पड़ेगी, लेकिन यदि 70 के पार टोटल जाता है तो बहुत मुश्किल, 70 के करीब का कोई भी स्कोर चेज करना काफ़ी मुश्किल साबित हो सकता है. निवृत्ति आए हैं गेंदबाजी के लिए, ओवर पूरा करने के लिए. पटकी हुई गेंद पुल कर दिया है. ओह, गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. बहुत ही शानदार शॉट काउ कॉर्नर के ऊपर से. वहां पर खिलाड़ी मौजूद जरूर थे लेकिन नहीं कैच कर पाए और गेंद सीमा पार. 6 रनों के लिए. विजय वाकड़े बहुत ही शानदार तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं, अच्छे टच में है. इस बार नीचे रहती हुई गेंद, एक और अच्छा स्ट्रोक और इस बार बढ़िया फील्डिंग महेंद्र द्वारा. 2 की कोशिश हो रही है, जोखिम भरा यह दूसरा रन और बैट्समैन काफी पीछे रह गए. रन आउट. बासठ के स्कोर पर विकेट का पतन हुआ है. दूसरा झटका लगा है. थोड़े से शायद थक गए थे बल्लेबाज गजानन, सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे. बहुत बड़े शॉट्स नहीं खेले उन्होंने, लेकिन एक छोर संभाल कर खड़े थे और अन्य बल्लेबाजों का अच्छा साथ दिया उन्होंने. 9 रन बनाए. इस बार मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में है. विकेट कीपर कोशिश कर रहे हैं लेकिन उनके पहुंच से बाहर. गेंद डिक्लेयर जोन में पहले बाउंस पर 1 रन के लिए. अब 2 गेंदें पारी में शेष है. स्कोर 63 रन. एक अच्छा टोटल देखने को मिल रहा है जय सावराई एलकुंदे टीम द्वारा. अगले मैच के टॉस के लिए दोनों भी टीमों के कप्तानों को अंतिम ऑफिशियल कॉल दिया जा रहा है. आपको तुरंत टॉस बॉक्स में आकर बैठना है. एथनिका स्पोर्ट्स आमने टीम के कैप्टन और SR11 वैजोले टीम के कैप्टन. वैजोले टीम के कैप्टन आ चुके हैं. एथनिका स्पोर्ट्स के कैप्टन, आपको भी टॉस के लिए तुरंत आना है. नए बैट्समैन के पास स्ट्राइक. प्रशांत, मजबूत कदकाठी के बल्लेबाज, क्या मजबूत शॉट खेलेंगे? जी हाँ, बिल्कुल तगड़ा प्रहार किया है लॉन्ग ऑन के ऊपर से. शानदार सिक्सर, बिल्कुल ट्रॉफी की तरफ. क्या बात है. पहले नंबर की जो आकर्षक ट्रॉफी है उस ट्रॉफी को हिट किया है बल्लेबाज ने. शानदार छक्का और बता दिया है कि ये ट्रॉफी हमें चाहिए, लेकिन बहुत मेहनत करनी पड़ेगी. अंतिम गेंद स्विंग एंड मिस, डॉट गेंद और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई जय सावराई एलकुंदे टीम की. और एलकुंदे टीम के कैप्टन काफी खुश रहेंगे बल्लेबाजों के प्रदर्शन से. खुद कैप्टन ने भी अच्छी बैटिंग की है. कुल मिलाकर 69 रन बनाए हैं 2 विकेटों के नुकसान पर 5 ओवर्स में, और जीतने के लिए 70 रनों की जरूरत 5 ओवर्स के खेल में एकवीरा स्पोर्ट्स सावत टीम के सामने, यानी कि ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे. अगले मैच का टॉस किया जाएगा. खांडवळ गावचे विद्यमान सरपंच माननीय श्री विलासदादा पाटील यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. अर्थात या स्पर्धेचा चौथा सामना
एथनिका स्पोर्ट्स आमणे आणि SR11 वैजोळे या दोन संघादरम्यान आपण खेळवणार आहोत. त्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाणार आहे. माननीय श्री विलासदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्ती नाणेफेक करायची आहे. कॉईन त्याआधी मी दाखवतो. एका बाजूला ओम साई आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशन आणि दुसऱ्या बाजूला आहे चॅम्पियन्स ट्रॉफी 2020. मनोहर केणे कॉल देत आहेत एथनिका स्पोर्ट्स साठी. चॅम्पियन्स ट्रॉफी असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलेलं आहे. तर टॉस जिंकलेला आहे आमणे संघानं. थँक्यू सो मच विलासदादा पाटील. आपल्याला विनंती करतो व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवावी. काय नाही कसं वाटतंय आयोजन आणि एकूणच असोसिएशन बद्दल तुम्ही काय बोलाल? खूप चांगलं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. कारण दरवर्षीप्रमाणे या वर्षी आहे ना खूप चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन केलेलं आहे. थँक्यू सो मच. आपल्याला मी हार्दिक शुभेच्छा देतोय. जरा पुढे या सतीश. किती उत्सुक होता तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी? चॅम्पियन ट्रॉफीसाठी खूप इच्छुक आहेच आणि थँक्यू साहेबांनाही बोललं कारण इथनं आयोजन चांगलं केलेलं आहे की प्रत्येक संघाला आनंद होत आहे की त्यांनी ही संधी दिली आहे प्रत्येकाला खेळण्याची आणि चांगल्या प्रकारे आम्ही खेळून दाखवू अशी इच्छा ठेवतो आम्ही. बस एवढंच बोलू शकतो. थँक्यू सो मच. जास्त काय आता विचारणार देखील नाही. ऑल द बेस्ट. कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर टॉस मधून समाचार असा आहे की एथनिका स्पोर्ट्स आमणे संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. मनोज कारवे इज देअर. येस थँक्यू अजय. तर प्रेक्षक आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आणि त्या तिसऱ्या सामन्यातली पहिली इनिंग समाप्त झाली. धावा उभ्या केला 69 आणि जिंकण्यासाठी 14.0 सरासरीने 70 धावांची गरज आहे एकविरा सावत संघाला. ज्यांची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. टॉस झाल्यानंतर शक्यतो बॉल तुम्ही लगेच सिलेक्ट करून जात जा कॅप्टन्स. प्रेक्षक आपण पाहताय ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 स्पर्धेचे प्रस्तुतीकरण केलेलं आहे ते एमडीच्या माध्यमातून. त्यांचे इतर सर्व सहकारी. आता नुकता जो टॉस झाला त्या कर्णधारांनी लगेचच चेंडू सिलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. येऊन जायचं आहे आपल्या वेळेमध्ये. प्लीज या लगेचच. तर चला मैदानामध्ये प्रेक्षक हो. दुपारचं सत्र बरोबर 1:30 वाजलेत. सूर्य मध्यांवरती आलेला आहे. जबरदस्त प्रकाश झोत आहे. मैदान तापलंय, क्रिकेट तापलंय आणि सूर्यदेवता सुद्धा तापली आहे. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या एमडीच्या वतीने आणि ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुद्धा ऑल दी बेस्ट. शो द गुड गेम. पुढे सरसावून पुढे सरकण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी बरोबर गोलंदाजाने हेरलं की फलंदाज शफलिंग करतोय. चेंडूचं नियंत्रण बदललं, दिशा बदलली आणि बरोबर जसप्रीत बुमराह स्टाईलनी ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकतोय गोलंदाज. या ठिकाणी अरुण चांगला स्टार्ट देतोय. हॅलो लागोपाठचे 2 डॉट. क्या बात आहे. फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. आमच्या सोबतीला प्रतीक बारशी सुद्धा जोडले गेलेले आहेत. मराठी कॉमेंटेटर फ्रॉम आमने आणि स्कोरर सूरज जाधव आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिसरा चेंडू फोर्सिंग स्ट्रोक. मिड ऑफ बीट होत नाहीये. पूर्णपणे अवधी मिळतोय फलंदाजाला. लेफ्ट हँड फलंदाज त्या ठिकाणी चाचपडत खेळत होता लगोवरचे 2 दिवस. परंतु अखेरीस एक धाव येते रुपेशच्या बॅट मधून. रुपेश ऑफ द मार्क. धावसंख्या 1. लक्ष्य 70 धावांचं. वेलकम प्रतीक बारशी. थँक्यू मनोज सर. नक्कीच आपण भव्य दिव्य असं आयोजन नियोजन पाहतोय एमडीएनच्या माध्यमातून. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पूर्ण रसिक वर्गाचं आणि प्रेक्षक वर्गाचं आणि खेळाडू वर्गाचं आपण सामना पाहत आहात. हा एकविरा सावद वर्सेस एलकुंदे या दरम्यान 70 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवले सावद संघा पुढे. बॉलर ऑन द मार्क. उडवलाय चेंडू आणि व्यासपीठाला आम्हाला सलामी देताना
चांगला असा दणकेदार षटकार. हाय बॅकलिपनी चेंडूला स्टेट डाऊन द ग्राउंड उडवलं, बरोबर वाईडीस लॉंग ऑनच्या वरून आणि व्यासपीठाची सलामी देत असताना षटकार खेचला फलंदाज महेंद्रच्या बॅटमध्ये. महेंद्र ऑन फायर. प्रतीक. नक्कीच आता मात्र हात खोलावे लागतील सावध संघाला, कारण भलं मोठं आव्हान आहे 70 धावांचं. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता ऑफ साइड रिजन मध्ये, परंतु बॉलच्या रेंजमध्ये येऊ शकला नाही आणि डॉट चेंडू बीट होतोय महेंद्र. फील्ड सदस्यांना एलकुंदे संघ आणि बॉलर अरुण नक्कीच कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल सावध संघाला आता जिंकण्यासाठी. मात्र पुन्हा एकदा बीट होतोय महेंद्र. तसाच एक चेंडू होता, परंतु पंचांच्या हात समांतर धाव मिळते अवांतर. या वाईट धावसंख्येने संघाची धावसंख्या हळूच पुढे सरसावते. 8 धावसंख्या. 70 धावांचं लक्ष अतिरिक्त धाव. नो चेंडू. बिमर चेंडू. भीमरच्या चेंडूनंतर चांगली पर्वणी होती फलंदाजाला, परंतु द्विधा मनस्थितीमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नीटचा सक्सेसफुल झाला नाहीये. एनकॅश करायचं होतं, कॅपिटलाइज करता आला नाही. फ्रीडचा चेंडू. धावसंख्या या ठिकाणी पाहतोय पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 10 धावा धाव फलकावरती. नक्कीच सरासरीच्या मागे आहे. जसं आपण इलेक्शन मध्ये म्हणतो की अमुक अमुक उमेदवार पिछाडीवरती आहेत, तसं म्हणायची वेळ आली आहे या ठिकाणी जाधव की एकविरा साऊथ संघ पिछाडीवर आहे. जवळपास 7 धावांनी पिछाडीवर आहे. 4 धावांनी माफ करा. 14.00 रन रेट आहे रिक्वायर्ड. आणि आता नक्कीच येणाऱ्या 4 षटकांमध्ये अजून जवळपास 56 धावांची गरज असणार आहे. सिक्स्टी रन्स रिक्वायर्ड विदिन 4 ओव्हर्स 24 डिलिव्हरीज. माझ्यासोबतीला होते प्रतीक बारशी. नक्कीच पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. खूप छान आवाज. न्यू कमर इमर्जिंग स्टार इन द कॉमेंटेटर सेक्शन वर्ड. आणि अशा मुलांना नक्की संधी दिली पाहिजे, फार महत्वाचं आहे. संधीचं सोनं करणंही तेवढंच महत्वाचं. गोलंदाज गजानन पहिला स्लोअर वन बॅक ऑफ हँडचा वापर करतोय आणि चेंडूला झाडलंय त्या ठिकाणी. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड रिजनला कव्हर करेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय फलंदाज महेंद्र. महेंद्र म्हटलं की मायटी महेंद्रची सुद्धा आठवण येते, जो ग्रेट फिनिशर आहे भिवंडी क्रिकेट मधला, टेनिस क्रिकेट मधला म्हणू शकतो आपण. काय खेळला TDPL मध्ये, त्याच्या अनेक इनिंग्स आपण वारंवार पाहू शकतो. किती सहजरित्या मॅच फिनिश करतो MS स्टाईलने. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वर. 12 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा राऊंड द विकेट गजानन. हा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन लोअर फुल टॉस बीट होतोय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. चेंडू शरीराला आदळतो त्या ठिकाणी. कुठल्याही प्रकारचं मेरिट ओळखलं जात नाही फलंदाजाकडून. चेंडूचं टायमिंग काय आहे, जसं रिलीज करतो गोलंदाज त्यावेळेला लक्ष फार महत्वाचं आहे चेंडूकडे. जसं फलंदाजी तुम्हाला चांगली करायची असेल त्यावेळेला चेंडूचं मेरिट, टायमिंग, तुमचं पदलालित्य, तुमची नजर, तुमचं हेड अँड आय ऍक्शन, कोऑर्डिनेशन फार महत्वाचं. डान्सिंग ऑन द ट्रॅक. पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला जातोय. कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारू देत नाही गजानन. आणि नक्कीच इथे गजाननचे पाठीराखे गजानन महाराज की जय असं म्हणत असताना मैदानामध्ये आणि त्यांचे खेळाडू सुद्धा सहकारी त्यांना टाळ्यांनी कौतुक करत असताना. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वर. 13 ऑन द बोर्ड. जोडी आहे रुपेश आणि महेंद्रची. आता मात्र जसं प्रतीक बारशी म्हणाला की हात खोलावे लागतील आणि अजून एक प्राइज येते बहुतेक. भावेश भोयर यांच्याकडून 3 षटकारांसाठी तब्बल 500 कॅश प्राइज. आणि आधीच अजयने अनाउन्स केले की जी कॅश प्राइज येईल ती इथे जप्त केली जाणार आहे. जर फिल्डरांनी ती मिळवली नाही तर ती कॉमेंट्री बॉक्स मध्येच राहील. पुढे सरसावून चांगला ड्राईव्ह केलाय. ऑलरेडी
लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स वर द लाईन 4 रन्स. गुड शॉट. दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवरती आक्रमण केलं. आता मात्र हात खोलायला सुरुवात करतोय फलंदाज रुपेश, ज्याने बरंच वेळ काढला खेळपट्टीवरती. स्ट्राईकला जास्त मिळत नव्हतं यायला. 1-2 चेंडूंना फक्त सामोरा गेला रुपेश आणि आता मात्र चांगला प्रहार करून 17 धावांची धावसंख्या पोहोचवली आहे आपल्या सावध संघाची. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज गजानन. हा चेंडू पुढे सरसावून आणि विकेट किपर चांगला क्लोज करतोय. विकेट किपिंग स्टंपिंगची अपील केली जाते, परंतु मुन्ना पठाण सरांची नजर आहे तीक्ष्ण आणि कान आहेत मोराचे कान आणि तीक्ष्ण नजर लाभलेले हे 3 पंच आपल्या ह्या टुर्नामेंटसाठी आहेत. उमेश केणे सर, मुन्ना पठाण सर आणि अभय पडडोले सर. त्रिकुट एमसीचे पंच, ज्यांना आपण रतनपुर ट्रॉफीमध्ये सुद्धा चांगलं कार्य करताना पाहिलं होतं. कुठल्या प्रकारचं गालबोट लागू न देता चांगली टुर्नामेंट हँडल करणारे हे 3 पंच पाहतोय. रिवर्स सीट सीधी उंगली से घी नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती, लेकिन यहाँ पे कुछ नहीं मिल रहा है. पूर्णपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय फलंदाज. हाराकिरी झाली, हतबल ठरला, कारण त्याचं एकमेव कारण म्हणजे गजानननी जो परफेक्ट नियंत्रण ठेवलं. एखाद दुसरा चेंडू वगळता बरोबर लाईन आणि लेंथ, अचूक टप्प्याचा मारा, चेंज ऑफ पेस दाखवून, व्हेरिएशन्स दाखवून या ठिकाणी थांबून ठेवलं फलंदाजाला. अशा प्रकारे 2 षटकांत धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7. लक्ष आहे ते म्हणजे 70 धावांचं. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि अजून धावांची गरज आहे ती म्हणजे 53. प्लीज आहे. दुपारच्या सत्रामध्ये देवांचा धावा करणारं गाणं वाजवतात अजय म्हात्रे, कारण वेळ आली सावध संघाला. पण तो सामना अजून ओपन नाहीये. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. मोठं वादळ येईल का, आणतील का रुपेश महेंद्र पाहायचं आपल्याला या तिसऱ्या षटकामध्ये. जे षटक हाताळेल गोलंदाज रोहित. पण तो रोहितला रोहित शर्मा स्टाईलने फटके मारावे लागतील महेंद्र आणि रुपेशला, हे फार महत्वाचं आहे. कारण तब्बल 53 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. म्हणजे जाधव सांगतात स्कोरर की 18 × 3 = 54, म्हणजे जवळपास 17.5च्या किंवा 18च्या सरासरी खेळावं लागेल फलंदाजाला. होऊ शकतं, इट मे बी पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ड असं म्हटलं जातं. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. त्यासाठी वर्तमान काळात आताच प्रयत्नांची पराकाष्ठा करणं फार महत्वाचं आहे. नाही होत प्रयत्न केले जातात गोलंदाजांकडून. सुरेखरित्या लाईन अँड लेंथ तिथे निर्देशित केली जाते. जशी 2 षटकामध्ये गोलंदाजी झाली तशी तिसरं षटक प्रारंभ करतोय रोहित नावाचा गोलंदाज. अचूक लाईन अँड लेंथ, बरोबर फलंदाजाला हेरलं, शफल होत नाही, बॅकफुटला जातोय आणि चेंडू ठेवला ऑफस्टिकच्या बाहेर. उसळी घेणारा डॉट चेंडू रोहितच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 17. खतरा सिद्ध होईल का? या षटकामध्ये नक्कीच चांगलं कॅपिटलायझेशन करावं लागेल फलंदाजाच्या माध्यमातून. चांगल्या धावा खेचाव्या लागतील, मोठे फटके हाणावे लागतील, हाणामारी करावी लागेल. आता लेफ्ट करतोय पंच. इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक करून मुन्ना पठाण सांगतात इट्स अ लिगल डिलिव्हरी. क्या बात आहे. चेंडू खाली राहिला, पॉपिन क्रीजच्या जवळून गेला. सरप्राईज झाला फलंदाज. अपेक्षा करत होता की हा वाईट दिला जाईल, परंतु नाही. क्रिकेटच्या नियमामध्ये बसणारा हा चेंडू होता. बरोबर रोहितचा हा लागोपटचा सेकंड डॉट. धावसंख्या स्थिर 17. आता कुठे हळुवार गारवा स्पर्श करतोय शरीराला या सुंदर क्रीडानगरीवरती. आपटे देण्याचा प्रयत्न, हुक केलाय. बॅकवर्ड स्क्रीनच्या दिशेने चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तयार होता आणि तसे जशी अपेक्षा होती तसाच चेंडू मिळाला. थोडासा उसळ घेणारा होता, त्या कारणाने मिडल झाला नाही. बॅटच्या पुढच्या टोकाला लागला आणि सेफ झोन मध्ये जाऊन त्या ठिकाणी बघितला. पण एका टप्प्याने बॅकवर्ड रिजनला चौकार मिळाला फलंदाज महेंद्रला. धावसंख्या इकडे पुढे सरकली ती म्हणजे 21. कोणासाठी लकी असेल 6, 7, 8, 7, 8, 6. कोणासाठी लकी असेल, गणपती देवतेचा आकडा आहे. 21 मोदक चढवले असतील तुम्ही तर तुमच्यासाठी लकी असेल. बाप्पाचं नक्कीच या ठिकाणी आपण इथे आठवण करतोय. सकाळी सुद्धा बाप्पाचं दर्शन झालं, पूजन केलं आणि हा 21चा आकडा इथे
लकी ठरतोय की अनलकी, सेफ लँड होतोय नो मॅन्स लँड मध्ये हा टप्पा. हवेत होता काही काळ चेंडू, परंतु या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू लँड झाला. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. 23 धावा धावफलकावरती, म्हणजेच 2 डॉट जाधव. त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्या, म्हणजे 4 चेंडूमध्ये 6 धावा आल्या. तरी सुद्धा आवश्यकतेनुसार ह्या धावा नाहीयेत, कारण जवळपास 18च्या आसपास प्रत्येक षटकामध्ये धावा कराव्या लागतील. तसा प्रयत्न सुरू केलाय, परंतु तसा चेंडू मिळत नाही, तसे फटके क्रिएट होत नाही मैदानामध्ये. बॅट शॉट सिलेक्शन म्हणू शकतो आपण. फलंदाज बाद, क्या बात है, व्हॉट हॅपन देअर. खूप लांबून फटका मारचा प्रयत्न, लेझी शॉट म्हणू शकतो आपण. कुठल्या प्रकारचं फुटवर्किंग नव्हतं, फक्त बॅट घातली चेंडूला ढकलण्यासाठी आणि चेंडू बॅटचं चुंबन घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला, जो पूर्णपणे हतबल ठरला. स्टंपिंग केलं, कारण आम्हाला काहीच कळलं नाही काही काळ. पंचांना विनंती असेल की आम्हाला थोडासा इशारा दर्शवा तुम्ही. कन्फ्युज थोडंसं झालं होतं, पण ठीक आहे, हरकत नाहीये. 23 धावांवरती हा विकेटचं पतन झालं. बराच वेळ खेळपट्टीवरती थांबून राहिले, पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळ निघून जाते याचं भान ठेवलं नाही महेंद्र आणि रुपेशने. रुपेश मात्र अजून मैदानामध्ये आहे, ज्याने 2 डॉट खेळलेत, 1 चौकार लगावला, 1 सिंगल. 5 धावांवरती खेळतोय वैयक्तिक. आता मात्र पराभवाची पडछाया वाढत चालली असं म्हणू शकतो आपण सावध संघापुढे. आणि वन डाऊन बॅट्समन हौशीनाथ मैदानामध्ये. ओहो, खोलट टप्प्याचा चेंडू, क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा. मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा. तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा. तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा. मेरी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा. लड़की बताने में पंचू बन जाऊंगा. शादी करने बोले कल्लू बन जाऊंगा. पूर्णपणे निराशेच्या गर्तेत अडकलाय एकविरा सावध संघ. असं वाटत होतं की रुपेश आणि महेंद्र छानपैकी हा धावफलक पुढे वेगाने घेऊन जातील, परंतु आता लागोपाठचे 2 धक्के कारणीभूत ठरतायत की आपण म्हणू शकतो की छाया इथे पुढे जो संघ धावांचा पाठलाग करतोय. 23 वरतीच दुसऱ्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज राज मैदानामध्ये, ज्याने गोलंदाजीच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये राज केलं होतं. त्यानंतर त्याच राजवरती राज नावाच्या फलंदाजाने राज केलं. आता तो गोलंदाज फलंदाच्या रूपामध्ये आलाय. आपल्या खेळपट्टीवरती पाहायचं आपल्याला. संघाला जी गरज आहे त्या गरजेनुसार फलंदाजी करेल का. रुपेश ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एला राज. धावसंख्या 23 आणि षटक मार्गस्थ होईल ते म्हणजे 4थं गजाननच्या रूपाने, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. गजानने अवघ्या 7 धावा खर्च केलेल्या आणि येणारे चेंडू 12 धावांची गरज आहे, ती म्हणजे 47. नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. नक्कीच मी हिंदीमध्ये एक वाक्य म्हणेन की मुकद्दर मिले या ना मिले, मंजिल मिले या ना मिले, ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है. नक्कीच प्रयत्न मात्र करावे लागतील. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्ण एकदा बीट होते, परंतु पंचांच्या हात समांतर धाव मिळते अवांतर. आता मात्र पूर्णपणे हात खोलावे लागतील सावध संघाला, तेव्हाच काही पुढच्या फेरीमध्ये पोहोचू शकेल संघ. आई एकविरा सावध. नक्कीच पुन्हा एकदा बॉलर ऑन द मार्क. बॅट्समन रुपेश सामना करतोय चेंडूचा. सरसावून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका. फिल्डर जजमेंट करून फील्ड करतोय चेंडूला. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत तिथे रुपेशने. नक्कीच काय वाटतं मनोज सर, कशा प्रकारे नियोजन आयोजन आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, काय म्हणाल? नक्कीच प्रतीक, खूप छान वाटतंय. जबरदस्त नियोजन आहे, त्याबद्दल शंका नाहीये, कारण व्यक्तिमत्व तसं आहे. MD मदनजी दत्तू जाधव आणि असोसिएशन सुद्धा भली मोठी आहे. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन म्हणजे चॅम्पियन्स खेळाडूंचा भरणा आणि चॅम्पियन सहकाऱ्यांचा भरणा, म्हणजेच MD ग्रुप. क्या बात आहे. उचली घेणारा स्लोअर वन पाहतोय आपण, बीट झाला फलंदाज. खूप छान तुम्ही म्हणालात की मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे
ये तो गलत बात है। नक्कीच मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। बरोबर मनोज सर, नक्कीच खूप छान वाक्य म्हणाला तुम्ही. आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट होतोय फलंदाज रुपेश. नक्कीच प्रतीक, आता हवाई प्रयाण करणं सुद्धा आता थोडस अवघड जाणार आहे. अशक्य नाही, परंतु कारण म्हटलं जातं ना की प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर सुद्धा नक्कीच. मिळतं. प्रयत्नार्थ परमेश्वर. नक्कीच आता मात्र वन वे टू वे वरून चालून पर्याय नाही. नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसला जावं लागेल सावध संघाला. रिक्षा किंवा कार मधून नाही तर हेलिकॉप्टर किंवा प्लेन बुक करावा लागेल सावध संघाला. नक्कीच ऑल राऊंड मार्क उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. एकेरी दुहेरी मध्ये काही करून होणार नाही. आता सावध संघाला नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. अजूनही 8 चेंडू शेष आहेत. येणाऱ्या 8 चेंडूंमागे धावांची गरज असेल ती 42. प्रत्येक चेंडू मागे मोठा प्रहार करावा लागेल आता. प्रत्येक चेंडू मागे चौकार आणि षटकार फक्त डील करावे लागेल रुपेशला. नक्कीच उडवण्याचा प्रयत्न आता सुद्धा वन बाउन्स फील्ड जज करतोय. फेकी मात्र सुंदर फेकी होती, परंतु लेट. सहजरित्या 2 धावा पूर्ण करतोय रुपेश. नक्कीच पुन्हा एकदा बॉल ऑन द मार्क. आमने एंड कडून सावध संघाच्या बॉडी लँग्वेज वरून वाटते मनोज सर की सामना सोडतायत ते. नो चेंडू चा निर्णय घेतलाय अंपायरने. नक्कीच फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवर. काय मॅच चेंजिंग मुवमेंट होईल का मनोज सर? हा नो चेंडू त्यानंतर फ्री हिट. नक्कीच प्रतीक, आता तर म्हणू शकतो की काही मिरॅकल, काय चमत्कार आविष्कार झाले तरच सावधकडे सामना झुकू शकतो. अन्यथा नक्कीच. जितका अंतर आहे या ठिकाणी एलकुंद आणि सावध गावचं, तितकं दूर गेला सामना सावध गावापासून. नक्कीच बरोबर म्हणायला तुम्ही सर की एलकुंदे आणि सावधच्या दरम्यान जितकं अंतर आहे तितकंच दूर जाते मॅच. नक्कीच फ्री हिटचा उडण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजन कडे जातोय चेंडू. दणदणीत प्रहार षटकार. बहुत समय बाद लड़की पे गाना गाड़ी और प्रतीक, 38 धावा झाल्या, जिवंत केल्या दोन काय फटक्याने सामना. कारण असं घटना घडलेल्या आहेत, इतिहास घडलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 60 धावा, 6 चेंडूंमध्ये 48 धावा, 6 चेंडूंमध्ये 43 धावा. तर 6 चेंडूंमध्ये येणाऱ्या 32 धावा का ओढू शकत नाहीये? प्रयत्न केले पाहिजे. जसं आता हा शेवटचा फटका बघितला, या फटक्याने संजीवनी प्रदान झाली आहे सावध संघासाठी. नक्कीच संजीवनी प्रदान करतोय या फटक्याने. आणि कडे देखील क्षमता आहे त्या रन चेस करण्यासाठी. दामू म्हात्रे यांच्याकडून 3 षटक, दामू म्हात्रेला आलेला आहे. शत्रुकांत दळवी यांच्याकडून 3 षटकारांसाठी तब्बल 3000 कॅश प्राइज आलेला आहे. नक्कीच बक्षिसांची भरमार होते इथे, पण त्या बक्षिसाचं मान ठेवावं लागेल दामू अर्थात राज याला. नक्कीच येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. रुपेश मिस टाइम होते आणि विकेटचं पतन रुपेश याच्या रूपात. रुपेश बाद झाला, पण तू दामूसाठी पारितोषिक आलाय. मी म्हणतो प्रतीक, तुला असं वाटत नाही की कुठलाही सामना सुरू होण्याच्या आधीच अशी पारितोषिक खरंच झाली पाहिजे? कारण काय होत आहे की पारितोषिक लगावलं जातं आणि फलंदाज बाद होत असतात, अशा बऱ्याच घटना पाहतो आपण. तर नक्कीच दानकर्त्यांनी
आधीच वेळेच्या जर पारितोषिकं दिली तर तो संघ किंवा खेळाडू उतरताना त्याच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह असेल, काय वाटतं तुला? बरोबर बरोबर. कारण जे लेट पारितोषिक येतात त्यामुळे लालच कुठेतरी मनामध्ये जातं बॅट्समनच्या. लालच भुरीबल आहे नक्कीच, बरोबर मनोज सर. आणि त्यामुळे एलिमिनेशन त्यावेळी माइंडमध्ये काही सुचत नाही. आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू स्टेड डाऊन द ग्राउंड ड्राईव्ह केलेला आहे. 2 धावा या दरम्यान. चार चेंडूंमध्ये 30 धाव्यांची गरज. जवळ इम्पॉसिबल आहे हे समीकरण सावध संघासाठी. दिशाहीन चेंडू वाईट +1. येणाऱ्या 4 चेंडू मागे 28 धाव्यांची गरज. हो 1+1. 4 चेंडूंमध्ये 28 धाव्यांची गरज. नक्कीच जवळ सामना सोडलाय मनोज सर सावध संघाने. येणाऱ्या 3 चेंडूंमागे 27 धाव्यांची गरज असेल. आणि बक्षिसाचा तरी मान ठेवतोय का पाहावं लागेल राज. कारण लागोपाठ 3 षटकारांसाठी 3,000चं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन नाही, टायमिंग नाही. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. फक्त 2 चेंडू शेष या इनिंगचे. सुंदर असा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. डिक्लेअर पण नाही तिथे. 1 धाव. आणि सामना संपतो इथे. आणि चांगल्या मार्जिनने एलकुंदे संघ हा सामना जिंकतोय. हार्ड लक सावध संघ. आणि पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक एलकुंदे संघ. धन्यवाद दोन्ही संघांचं खूप खूप आभार आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल. आणि विजय संघाला मी नक्कीच पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि हरलेल्या संघाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर आता झालेल्या सामन्यावरचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत.